नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 26 ऑगस्ट 2026. 26 ऑगस्ट आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि जेणेकरून प्रत्येक पॉईंट टू पॉईंट पहा. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तेही सुद्धा कमेंट करायचा. ओके, चल सुरू करूया. कालचा प्रश्न होता IFFM 26 मध्ये आर्टिस्ट ऑफ डेस्टिनेशन पुरस्कार कोणाला मिळणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे याचं पंकज त्रिपाठी यांना तो मिळणार आहे. उत्तर काय? पंकज त्रिपाठी. पुढे आजचा पहिला प्रश्न मित्रांनो आपण पाहतोय, लक्षात असू दे. फर्स्ट नंबर क्वेश्चन आपण पाहतोय, भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले? प्रश्न काय? भारतातले पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे इंदूर मध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे. डिटेल पाहूया आपण. भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय कमला नेहरू प्राणी संग्रहालय, इंदूर, मध्य प्रदेश. उद्घाटन 16 ऑगस्ट 26. उद्घाटक मुख्यमंत्री मोहन यादव, म्हणजे एमपी चे मुख्यमंत्री मोहन यादव. वैशिष्ट्य भारतातील पहिले पूर्ण डिजिटल व्हर्च्युअल झू, अनुभव 3D आणि 14D. मॉडेल आहे सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP आणि सुमारे खर्च 4.5 कोटी. वन्यजीवांना त्रास न देता त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा अनुभव देणे हा उद्देश. मुलांना पर्यावरणपूरक वन्यजीव शिक्षण देण्यावर भर आणि शहर पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न. पुढे सुरू केलाय इंदूर, मध्य प्रदेश. आणि नाव काय? कमला नेहरू प्राणी संग्रहालय. ओके, दुसरा प्रश्न. सर्पदंशाला नोटिफिएबल डिझाईज घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य ठरले? सर्पदंशाला नोटिफिएबल डिझाईज घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य ठरले आहे? तर पाहायला गेलं महाराष्ट्र भारतात 9वे राज्य ठरलेले आहे. डिटेल पाहूया आपण. महाराष्ट्र सर्पदंश नोटिफिएबल डिझाईज घोषित 18 ऑगस्ट 26 रोजी. महाराष्ट्राने सर्पदंशाला आणि अनिवार्य नोंदणीकृत आजार घोषित केले. ठीक आहे, लक्षात असू दे. 9 ऑगस्ट 26 रोजी, कधी? 9 ऑगस्ट 26 रोजी गडचिरोलीतील जापातलाई येथे शासकीय आश्रमशाळेत 3 आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. नियम सरकारी खाजगी रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय व्यवसायाला लागू. अँटी स्नेक वेनोम च्या उपलब्धतेची अचूक माहिती मिळण्यास मदत. आणि महाराष्ट्र सर्पदंशाला नोटिफिएबल डिझाईज घोषित करणारे देशातील 9वे राज्य ठरलेले आहे. हा सुद्धा पॉइंट आपल्याला माहित असावा. तिसरा प्रश्न. प्रादेशिक परिषदांचा आधार कोणता कायदा आहे? तर पाहिला गेलं प्रादेशिक परिषदांचा आधार कायदा राज्य पुनर्रचना कायदा 1956 चा आहे. ठीक आहे, राज्य पुनर्रचना 1956 चा कायदा आहे. काय पाहूया. 31वी दक्षिण प्रादेशिक परिषद बैठक 20 ऑगस्ट रोजी झाली. दिनांक होतं, ठिकाण होतं कोलम, तामिळनाडू. अध्यक्ष होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. प्रादेशिक परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष देशाचे गृहमंत्रीच असतात. दक्षिण प्रादेशिक परिषदेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा यांचा समावेश. पुदुचेरी, अंदमान निकोबार, लक्षद्वीप विशेष निमंत्रित सदस्य. चर्चेतील विषय कावेरी आणि कृष्णा नदीचा पाणी वाटप आहे की नाही. मेकेदातू धरण आणि मल्ला पेरियार धरण सुरक्षा. ठीक आहे, लक्षात ठेवा. फास्ट ट्रॅक कोर्स आपण स्पेशल कोर्स आपण केले. परिसमन व 1971 जनगणनेनुसार लोकसभा 543 ठेवण्याचा मुद्दा. आधार राज्य पुनर्रचना कायदा 1956. आणि भारतात एकूण 5 प्रादेशिक परिषदा आहेत. किती आहेत? 5. आणि प्रत्येकाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? देशाचे गृहमंत्री असतात. पुढे चौथा प्रश्न. कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश भरतीसाठी वकिली अनुभवाची अट किती करण्यात आली आहे? पुन्हा एकदा प्रश्न. कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश भरतीसाठी वकिली अनुभवाची अट किती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, आता फक्त 1 वर्ष करण्यात आलेली आहे. अगोदर 3 वर्ष होतं मित्रांनो. मी स्वतः वकील आहे, अनुभव सांगतो. तर आता 1 वर्ष करण्यात आलेलं आहे. कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशांची वकिली अनुभवाची अट 1 वर्ष. निर्णय सर्वोच्च न्यायालय दिनांक 21 ऑगस्ट 26. कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या भरतीसाठी वकिलाचा अनुभव 3 वर्षावरून आता 1 वर्ष करण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. निकाल 2-1 बहुमताने. कनिष्ठ न्यायाधीशांच्या पदाच्या पात्रतेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय. किती वर्ष अनुभवाची अट? वकिलाची 1 वर्ष. लक्षात असू दे.
नेक्स्ट 5वा प्रश्न. सावकार जानकी यांनी कोणत्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले? काय प्रश्न आहे लक्षात ठेवा. सावकार जानकी आपण जर पाहायला गेलं तर कोणत्या चित्रपटात त्यांनी पदार्पण केलं तर शाहूकारू या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलेलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सावकार जानकी यांचे निधन. नाव सावकार जानकी, मूळ शंकरामनची जानकी, मूळ नाव, निधन 21 ऑगस्ट 26, वय 94 वर्ष, ठिकाण चेन्नई तामिळनाडू, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम चित्रपट काम. चित्रपटात शाहूकारू 1950, दिग्दर्शक LV प्रसाद, सुमारे 400 ते 450 चित्रपटांनी काम केले. शेवटचे चित्रपट त्यांना अन्नी मंची सुकुन मुले 2023 मध्ये, पद्मश्री 2022 मध्ये, कले मामनी 1969, नंदी पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आलेलं आहे. पद्मश्री त्यांना 2022 मध्ये मिळालेला आहे. पुढचा प्रश्न 6वा. अर्जुन पुरस्कार 25 जाहीर झालेल्या दिव्या देशमुख कोणत्या राज्यातील बुद्धिबळपटू आहेत? ऑब्व्हियसली दिव्या देशमुख पाहायला गेल्या तर महाराष्ट्रातल्या आहेत. अर्जुन पुरस्कार 25 चा त्यांना सन्मान मिळालाय. ते दिव्या देशमुख कोणत्या राज्यातील आहे? महाराष्ट्र राज्यातील आहेत. 7वा प्रश्न. भारतात फ्युचर सिटी ही भारताची पहिली नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी कोणते राज्य विकसित करत आहे? भारत फ्युचर सिटी भारताची पहिली नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी कोणते राज्य विकसित करत आहे? याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य विकसित करत आहे. पुढे 8वा प्रश्न. संयुक्त राष्ट्र मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात तैनात 200हून अधिक भारतीय शांती सैनिकांना UN मेडल सन्मानित करण्यात आले? परत एकदा प्रश्न. संयुक्त राष्ट्र मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात तैनात 200हून अधिक भारतीय शांती सैनिकांना UN मेडलने सन्मानित करण्यात आले आहे? तर दक्षिण सुदानमधील जे तैनात भारतीय जवान आहेत ना त्यांना UN मेडल घोषित केले संयुक्त राष्ट्रने. लक्षात असू द्या. पुढे 9वा प्रश्न. जागतिक छायाचित्रण दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न असा आहे, हा चुकून शब्द आलेला आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. हा, जागतिक छायाचित्र दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. कधी? 19 ऑगस्ट. 10वा प्रश्न. ACCA व्यावसायिक पात्रता पूर्ण करून जगातील सर्वात तरुण पुरुष चार्टर्ड अकाउंट कोण ठरले? पुन्हा एकदा प्रश्न. ACCA व्यावसायिक पात्रता पूर्ण करून जगातील सर्वात तरुण पुरुष चार्टर्ड अकाउंट कोण ठरलेले आहे? पाहिला गेलं याचं उत्तर आहे मित्रांनो लक्ष्मण मेय्यप्पन हे ठरलेले आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. लक्षात असू दे. नेक्स्ट क्वेश्चन 11. महाराष्ट्रातील कोणत्या 4 शहरांमध्ये प्रथमच विमान प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहे? महाराष्ट्रातील कोणत्या 4 शहरांमध्ये प्रथमच विमान प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहे? तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे मित्रांनो. पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे महाराष्ट्र राज्यात पहिल्या 4 शहरांमध्ये प्रथमच विमान प्रशिक्षण संस्था पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होणार आहे. 12वा प्रश्न. वयाच्या 93 वर्षी निधन झालेले बिल रासमुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वयाच्या 93 वर्षी निधन झालेले बिल रासमुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते क्रीडाशी संबंधित आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. ठीक आहे. भारतातील पहिले भाषांना समर्पित शब्दलोक म्युझियम ऑफ वर्ड संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले आहे? परत एकदा प्रश्न घेतो. भारतातील पहिले भाषांना समर्पित शब्दलोक म्युझियम ऑफ वर्ड संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई, चेन्नई, कलकत्ता, नवी दिल्ली. पुन्हा एकदा मुंबई, चेन्नई, कलकत्ता, नवी दिल्ली. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.